तर आता हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे हम्पीमधला. हा इथं ना कारंजी आहे. तसे तर बघण्यासारखे खूप सारे स्पॉट आहेत बघण्यासारखे, पण आम्हाला इथलं काही माहिती नव्हतं. तुम्हाला गेलेल्या पण व्हिडिओमध्ये म्हणलं होतं मी की ड्रायव्हर भैया जे दाखवतील तर तिथंच आम्ही गेलो होतो. तर हे पण जे स्पॉट आहे बघण्याचं, तर त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं होतं की इथे असं बघण्यासारखं छान आहे म्हणून. आम्हाला वाटलं इथं आहे म्हणून आम्ही चलत गेलो, पण ते खूप लांब होतं. आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही दुसऱ्याच हॉटेलमध्ये शिरायलो होतो. नंतर आम्ही आमच्या जागेवर आलो इथं. तर आले ना इतकं छान दृश्य बघायला भेटले ना आम्हाला. इथं खूप छान डेकोरेट केलं होतं. तरी आम्ही संध्याकाळी आलो होतो. दिवसा जर आलो असतो ना, कमीत कमी अर्धा पाऊण 1-2 तास तरी आम्ही इथून हललो नसतो. एवढं छान इथं बघण्यासारखं होतं. पण आम्हाला संध्याकाळचा 8-8:30 वाजल्या होत्या. त्याच्यापेक्षा पण जास्त उशीर झाला असेल. पण म्हणजे तेवढा टाईम काही कोणी बघितला नव्हता, पण उशीर झाला होता आम्हाला. तर खूप सारं पाणी, बगीचा वगैरे बघायला होतं इथं. पण काय करणार, आम्ही संध्याकाळचं आलो होतो त्याच्यामुळे जास्त काही बघण्यात आलं नाही. पण जेवढं बघितलं तेवढं एन्जॉय करता आलं आम्हाला. संध्याकाळचं होतं तरीसुद्धा. आणि इथं बघा कारंजी किती छान आहेत. मला थोडासा आवाज ऐकवते इथला मी. इतकं छान सॉन्ग लावलं होतं ना त्यांनी, खूप छान लावलं होतं. 15 मिनटाला हे कारंजी लावतात. दिवसभर काही नसतं, कारण दिवसभर जर कारंजी लावली तर त्याच्यात बघण्यासारखा इंटरेस्ट असा काही नसतो. त्याच्यामुळे मग कारंजी ते संध्याकाळी लावलेली असते. आणि आम्हाला इथलं जे ठिकाण आहे ते ड्रायव्हर भैयानीच सांगितलं होतं. त्याच्यामुळे मग त्यांनीच आम्हाला इथं घेऊन आले. तर त्यांनी येताना म्हणले की 100 रुपये का 50 रुपये असं काहीतरी तिकीट आहे. मला पण एवढं काय फिक्स माहीत नाही असं म्हणले होते. म्हणलं 50 रुपये 100 रुपये तिकीट म्हणल्यावर असेल काय तिथं बघण्यासारखं असं आम्हाला वाटत होतं. त्याच्यामुळे बघण्याची जी उत्सुकता असते ना तर जास्त वाढली होती. कारण 100-50 रुपये तिकीट म्हणलं तर त्या हिशोबानं बघायला पण तसंच असेल असं आम्हाला वाटत होतं. त्याच्यामुळे मग आम्ही म्हणजे मनात एक चित्र असतं ना आपल्या की बाबा आता बघायला काय असेल, तिथं एवढं तिकीट आहे तेव्हा काय असेल बघायला. कारंजीबरोबर गाणं लावतात असं तसं ऐकलं होतं फक्त. पण जेव्हा तिथे गेलो ना तर गेल्याच्या नंतर कळालं की तिथं फक्त 10 रुपये तिकीट होतं आम्हाला. त्याच्यामुळे सगळ्यांनी तिकीट काढलं आणि आम्ही सगळे बघायला आलो. तर ते पण खूप लांब होतं. आता जवळ म्हणलं तरी पण काही जवळ येत नव्हतं, खूप लांब होतं. मग कसं तरी आलो. पण आल्याच्या नंतर एवढं काय विशेष नव्हतं इथं बघण्यासारखं. पण कारंजी छान होते, गाणे वगैरे छान लावले होते. आणि अंधार असल्यामुळे आम्हाला आजूबाजूचं तसे काही दिसलंच नाही. त्याच्यामुळे मग आम्हाला बघण्यासारखा इंटरेस्ट असं काही वाटला नाही. पण पुढे जेव्हा आम्ही या बागेतून बाहेर आलो, इथं लहान मुलांना वगैरे खेळायला खूप होतं छान. पण आम्ही दिवसा आलो नव्हतो, रात्री आलो. त्याच्यामुळे मग आम्हाला त्याचा म्हणजे जो आनंद असतो तो घेता आला नाही. म्हणून आम्हाला नुसतं लांबूनच बघण्यात आलं. त्याच्यामुळे त्याचं काही एवढं विशेष वाटलं नाही. तरी पण कुठेतरी मनात वाटत होतं की छान होतं बघण्यासारखं. दिवसा आलो असतं तर बरं झालं असतं, दिवसा आलो असतं बरं झालं असतं. पण टाईम नव्हता आमच्यापाशी तेवढा, कारण दिवस आमचा तिकडंच गेला होता त्याच्यामुळे. तर असो, आता आम्ही थोडंसं कारंजे वगैरे बघितले, आजूबाजूचं दृश्य बघितलं आणि आता बाहेर पडलो आहे. मग बाहेर पडल्याच्या नंतर ना रोडच्या पलीकडल्या साईडला म्हणजे अलीकडं कारंजी असते आणि पलीकडं रोडच्या साईडला तिथं इतक्या छान छान मूर्त्या होत्या ना, खूप छान मूर्त्या होत्या. मग ते मूर्त्या जेव्हा बघितल्या ना तर तेव्हा तर वाटलं की आपण तिकडलं बघितलं नसते स्पॉट आणि इकडं आलो असतो तर बरं झालं असतं वाटायला लागलं. कारण इथं ना जुने लोक कसे राहत होते पहिलं. हापशाचं पाणी काढायचं, म्हणजे हापसा हापसून पाणी काढायचं हापशाचं. पुन्हा पंचायत बसती कसे झाडाखाली ते होतं. म्हणजे सरपंच गावातला न्यायनिवाडा करतो तो होतं. गाई म्हशी वगैरे सगळं सगळं खूप म्हणजे खूप छान दृश्य होतं. आता इथलं जर मी गाव बघितलं असतं ना पूर्ण म्हणजे मूर्त्यांचं, तर असं वाटलं असतं की आम्ही आमच्या महागटल्या काळात गेलो आहे का काय असं वाटलं असतं. की 10व्या शतकामध्ये पाठीमागं गेलो आहे का काय असं वाटलं असतं मला. एवढंच छान इथं बघण्यासारखं होतं. पण अंधार असल्यामुळं मोबाईलमध्ये काही एवढं विशेष दिसत नाही. तरीसुद्धा थोड्याशा मूर्त्या तुम्हाला दिसत असतील इथं. काय मूर्त्या होत्या म्हणजे लांबून एवढं काय आम्हाला विशेष दिसले नाही. थोडंफार दिसत होतं की कशा कशाच्या आहेत. तर मोबाईलमध्ये तर काही एवढं ओळखायला येत नाही. पुन्हा बैलगाडी घेऊन जाताना सरपंच गावात म्हणजे झाडाखाली बसून न्यायनिवाडा करतानाचा असं खूप वेगवेगळे होते. शेतकरी होता,
पिपाणी वाजविणारे म्हणजे नवरा नवरी जातानाचे पहिले कसे दृश्य होते ते सगळं सगळं बघण्यासारखं होतं. प्राणी होते सगळे वेगवेगळे खूप सारे. झेब्रा होता, पुन्हा वाघ, सिंह, हे सगळे बनवलेले होते. असे बनवले होते जसे की ते रिअल आहेत का काय असं वाटत होतं. आणि पहिले ते पिपाणी वाजवत येत होते लोक दारोदार आपल्याला मागायला, पिपाणी वाजवत नंदी म्हणजे बैल घेऊन येत होते. तर ते पण इथं होतं म्हणजे ह्याच्या मूर्तीच्या रूपामध्ये. खूप म्हणजे खूप छान बघण्यासारखं होतं. इथं बघितलं ना आम्ही जेव्हा, तर मग आम्हाला इथून जायची इच्छाच होत नव्हती, एवढं छान होतं. पण मध्ये जायला अलाउड नव्हतं कारण अंधार होता, त्याच्यामुळे आम्ही मध्ये काही गेलो नाही. बाहेरूनच आम्ही बघितलं, रोडने जातानाच फक्त थोडंसं दृश्य घेतलं होतं इथं. तर चला आता थोडासा व्हिडिओ घेतला आहे जेवढं जमल तेवढं. तर चला आजचा छोटासाच व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तसे पण माझे व्हिडिओ खूप ह्यावेळेस इतका गॅप पडला ना व्हिडिओमध्ये. अक्षरशः माझे जेवढे येत होते तेवढेच व्ह्यूज माझे पूर्ण कमी झालेत ह्यावेळेस. कारण व्हिडिओ एडिट करायलाच टाईम नाही. जायचं गावाला म्हणून शिलाईचा लोड झाला. आल्याच्या नंतर मी 15 दिवस गॅप घेतला, त्याच्यामुळे जास्त लोड झाला. आणि नंतर मग लग्न सराई आली, त्याच्यामुळे मग जास्तच लोड झाला. आणि मग मला व्हिडिओ एडिट करायला पण टाईम भेटत नाही. तरीसुद्धा एखादा व्हिडिओ एडिट करून टाकायचा प्रयत्न करते, कारण सगळे पहिलेच व्हिडिओ आहेत. आल्यापासून तर मी मला वाटतं 2-4च व्हिडिओ शूट केले असेल, बाकीचे तर काहीच केले नव्हते मी. तर असंच मी 2 दिवसाला 1 दिवसाला टाकायचा प्रयत्न करेल व्हिडिओ मी. तर इथं बघा वाघ म्हणजे हत्ती खूप म्हणजे खूप मोठे होते हत्ती. वाघ होते, सिंह होते, म्हणजे खूप प्राणी होते इथं. तर सगळे पुढे निघून गेले होते आणि आम्हाला व्हिडिओ करायचा होता म्हणून मी मागं राहिली होती. तरी माझ्याबरोबर अजून भाऊचं बहीण पण गेली होती पुढे निघून, तिची पोरगी रडायला लागली म्हणून. आम्हीच 5-6 जण मागं राहिलो होतो, त्याच्यामुळे मला एवढा तरी व्हिडिओ घेता आला. नाहीतर इथलं बी ते बगीचा वगैरेच घेण्यात आला असता. तर असं आता इथलं पण संपलं आहे सगळं मूर्त्यांचं. आणि आता आम्ही चाललो आहे म्हणजे गाडीकडे चाललो आहे. आम्ही गाडीपासून खूप लांब चलत यावं लागलं होतं आम्हाला मध्ये, त्याच्यामुळे आता आम्ही निघालो आहे. तर बघा आता आम्ही गाडीत येऊन बसलो आहे आणि आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासासाठी. आणि आता संध्याकाळ झाली. आता संध्याकाळी थोडा वेळ डान्स करतात, 1 तास पाऊण तास. जे झोपतात ना मग सकाळ झालेली सुद्धा ह्यांना कळत नाही, एवढं पुन्हा झोपून जातात. पण आता थोडासा एन्जॉय चालू आहे. तर असं चला आता ह्यांचा एन्जॉय चालू आहे आणि मी पण व्हिडिओचा एंड करते इथेच. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ.